बीडच्या दिंद्रूड या गावच्या एका संकल्पनेमुळे मराठवाड्यातला आणि देशातला दुष्काळ नाहीसा होऊ शकतो। दिंद्रूड या गावामधून सरस्वती नदी जाते आणि ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून या गावकऱ्यांनी या नदीपात्राचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं। त्यानंतर या नदीपात्रामध्ये जवळपास 35 बोरवेल मारले 200 फुटापर्यंत आणि जे नदीपात्रातलं पाणी आहे ते पाणी आता ते ग्राउंड वॉटर रिचार्ज करण्यासाठी वापरतात। यांनी GRA ग्लोबल रिव्हर ॲक्वाशाफ्ट हिट तंत्रज्ञान वापरलंय, ज्यामध्ये तुम्ही नदीपात्रामध्ये जवळपास 200 फूट बोरवेल ड्रिल करता, त्यामध्ये पाईपाची केसिंग टाकून त्याला छिद्र पाडून जे नदीपात्रातलं पाणी आहे ते तुम्ही जमिनीच्या खाली नेता आणि जमिनीच्या खाली नेल्यामुळे काय होतं, जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा जो एरिया आहे त्या एरियामधल्या जी पाण्याची कॅपॅसिटी आहे ती वाढते आणि उन्हाळ्यामध्ये ह्या पाण्याचा वापर आजूबाजूचे बोरवेल आणि ज्या विहिरी आहेत त्याचं वॉटर लेवल वाढवण्यासाठी होऊ शकते आणि जी जमिनीमधलं मॉइश्चर आहे ते सुद्धा कायम राहण्यासाठी याची मदत होऊ शकते। दिंद्रूड गावच्या या संकल्पनेमध्ये ग्लोबल विकास ट्रस्टने ही संकल्पना राबवली आणि या गावकऱ्यांनी या नदीपात्राच्या आसपास जवळपास 25,000 झाडं सुद्धा लावलेली आहेत। यामुळे या गावातली जी संकल्पना आहे ती जर देशामध्ये गेली तर आपल्या देशामध्ये जे उन्हाळ्यामध्ये पाण्याचं जे लेवल आहे ग्राउंड वॉटर लेवल आणि हजारो लिटर कोट्यावधी लिटर पाणी जे समुद्रामध्ये वाया जातं ते पाणी आता गावामध्ये, खेड्यागावामध्ये, शहरांमध्ये अडवून ते पाणी तुम्ही ग्राउंड वॉटर रिचार्ज करण्यासाठी, भूगर्भ पाण्याची जी जल पातळी आहे ती वाढवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। या GRA टेक्नॉलॉजीमुळे आणि दिंद्रूड गावातल्या या संकल्पनेमुळे भावी काळामध्ये मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा दुष्काळ नाहीसा होऊ शकतो जर शासनाने या योजनेला खेडेगावापर्यंत घेऊन गेलं तर, आणि या योजनेमध्ये अजून जास्त रिसर्च करून काय करता येईल याबद्दल विचार केला तर। आणि तुमच्या शेतामध्ये जरी बोरवेल असेल तर तुमच्या बोरवेलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पावसाळ्यातलं जे पाणी आहे जे शेतातून वाहून जात आहे त्या पाण्याला तुम्ही अडवून जे पाणी धरणामध्ये चाललंय ते तुमच्या शेतामध्ये, तुमच्या जमिनीमध्ये झिरपवून त्याचा वापर सुद्धा भावी काळासाठी करू शकता। उन्हाळ्यासाठी असेल, इतर काही दिवसांसाठी